तर मित्रांनो फायनली पोचलो आहे आपण नारायणपूरला। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हॉटेल आनंद प्युअर व्हेज। इथे आपण येणार नाश्ता करणार आहोत, फ्रेश होणार आहोत। आनंदचं स्पेशल मिसळसुद्धा आहे। तर पाहू शकता सर्वांच्या कपाळावर भंडारा आणि ही जी लाल टिंकी लावली आहे ना, खूप छान अशी दिसते। तर मित्रांनो हे आहेत आमचे देव, पाहू शकता पित्तळ आणि तांब्याचे बनवलेले आहेत। आणि ही आहे लोखंडाची साखळी, हिचा वजन आहे ना कमीत कमी 3 ते 4 किलो आहे। बघून घ्या मित्रांनो साखळी घेतली आणि कशा प्रकारे साखळी मारतात। जय मल्हार। देवाचं रूप आलं आहे त्यांच्या अंगात। आपल्या देवांची आंघोळ वगैरे झाली आहे मस्त। आता जागरण गोंधळाची तयारी करायची, इथे पूजा वगैरे करायचं आहे आणि डायरेक्ट आपल्याला जायचं आहे गडावर, नवीन गडावर। तर चला देवांची पूजा वगैरे करून घेऊया। 1 2 जय मल्हार। Coming up on the horizon, I lose track of time. Yeah, I move fast and climb a new class divine. Yeah, true passion shines and I'm through passing time. I choose stacking dimes. You snooze half the time while I move passing by. I work hard. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, सुप्रभात। तर नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या ट्रॅव्हलिंगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो तब्बल 1.5 वर्षानंतर हा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग बनवतोय। लास्ट सिरीज जर तुम्ही बघितली असेल तर 2023 म्हणजे दिवाळीनंतर 24 किंवा 25 नोव्हेंबरला आम्ही ट्रिप केली होती, साऊथ इंडिया ट्रिप। जर तुम्ही पाहिली नसेल तर सर्वप्रथम ती सिरीज पहा, तुम्हाला खूप सारा आनंद येईल। आता काही कारणास्तव आहे ना 1.5 वर्ष ट्रॅव्हलिंग ब्लॉग करत नव्हतो। अशा काही गोष्टी असतात आयुष्यात माणसाच्या, त्या काय आपण केल्या नाहीत। पण तब्बल 1.5 वर्षानंतर आज मी पुन्हा ट्रॅव्हलिंग करतोय, ट्रॅव्हलिंगचा व्लॉग बनवतोय। आता कुठे चाललोय, कशासाठी चाललोय आणि काय कारण आहे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यानंतर कोण कोण आहे आणि कुठे आम्ही निघालोय, कशासाठी निघालोय हे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहेत। पण थोडा कसा आता अंधार आहे, आता वाजल्यात सकाळचे 6। डिझेल वगैरे भरूया। मुंबई पुणे एक्सप्रेसवर जेव्हा आपण इंटर चढू ना त्यावेळेस पुढचा अपडेट तुम्हाला देतो। कळंबोली क्रॉस केली ना का पुढे कसं काय करतोय, कुठे चाललोय नाही संपूर्ण माहिती मी देणार आहे। तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला आनंद येईल। तर मित्रांनो सध्या आम्ही पोहोचलोय तळोजात। तळोजा मार्गे, उसाटणे मार्गे मधल्या रस्त्यातनं आम्ही आलो आहोत। आता कळंबोलीला इंटर होणार। कळंबोलीवर नाही ना आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवे पोहोचूया। त्यानंतर पुढची माहिती काय आहे ना, कसं काय आहे ते मी संपूर्ण तुम्हाला मी देणार आहे। तर सर्वात अगोदर आहे ना, चला आता दिवस पण उजळत चाललाय, सूर्योदय लवकरच होईल। तर आता सर्वप्रथम आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवर डायरेक्ट भेटूया। आपण पोहोचलोय कळंबोलीत। तुम्ही माझ्या लेफ्ट आणि राईट साईडला पाहू शकता मोठे मोठे ट्रक्स आहेत, कंटेनर्स आहेत। कळंबोली म्हटलं ना का स्टीलसाठी फेमस आहे एकदम। स्टीलची मोठ्या फॅक्टरी आहेत, देवणघेवाण होत राहतो इथे। तर चला आता कळंबोलीवर नाही ना जाऊया आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवर। आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवर पोहोचलो ना का पुढचा अपडेट, पुढची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे, कशासाठी चाललोय आणि कुठे चाललोय ते। तर चला कळंबोली तर आपण क्रॉस करूया झटपट। आणि एक ते 1.5 किलोमीटर फक्त आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे राहिला आहे। तुम्हाला कळंबोलीचा ब्रिज सुद्धा दाखवेन मी। तर चला कंटिन्यू करूया आपला व्लॉग। फायनली आपण पोहोचलोय मुंबई पुणे एक्सप्रेसवे। एक्सप्रेसवे तर आपण एंटर केला आहे। तर पाहू शकता तुम्ही पहाट सुद्धा झाली, उजेड झाला आहे। आता पुढचा अपडेट काय आहे ना ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो। आपल्या प्रवासाचा पहिला हा टनल आलाय, बोगदा आलाय। चला बोगद्यात एंटर करूया आणि बोगद्याचा व्ह्यू सुद्धा तुम्ही एन्जॉय करा। तर चला झटपट आहे ना बोगद्याला क्रॉस करूया। आणि जसं बोगदा क्रॉस होतोय ना आम्ही कुठे चाललोय, कशासाठी चाललोय ना हे तुम्हाला सांगून देतो, अपडेट देऊन
थांबत नाहीयेत, नाही तर तुम्ही सुद्धा बोर होणार. तर चला, टनल जसा संपतोय ना त्यानंतर पुढची माहिती काय आहे ना ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो. मित्रांनो, आपण चाललो आहोत जेजुरीत. आता जेजुरीत कशासाठी जातात हे तर तुम्हाला ऑफकोर्स माहिती आहे. आपण आमचे घरचे जे देव आहेत, कुलदैवत, त्यांच्या आंघोळीसाठी निघालो आहोत जेजुरीला. तर कोण कोण आहे काय आहे ना ते पुढे गेल्यावर कुठे आपण जर थांबलो ना तर तुम्हाला अपडेट देईन. सध्या तर मुंबई पुणे एक्सप्रेसवर आहे. एक्सप्रेसवर आपण चालतोय, पण जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की एक्सप्रेसवर इंटर केल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगेन कुठे चाललोय. तर घरचीच फॅमिली आहेत, आमच्या घरातलीच काही एक 13 ते 14 मेंबर आहेत. 2 गाड्या घेऊन आम्ही चाललो आहोत जेजुरीला आमचे कुलदैवत त्यांच्या आंघोळीसाठी. तर आहे ना, पूर्ण व्हिडिओ पहा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. नदीवर, करा नदीवर देवांच्या आंघोळ्या कशा प्रकारे केलं, त्यानंतर तळीभंडार, अभिषेक, ही संपूर्ण माहिती ना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. हा व्हिडिओ जो आहे ना हा तुम्हाला खूप कमी यूट्यूब चॅनलवर पाहायला भेटेल, कारण हे सर्व व्हिडिओ कोणी करत नाही. पण कसं आहे ना, आपण आपले घरचे कुलदैवत आहेत त्यांच्या आंघोळीसाठी जेजुरीला चाललो आहे, सासवड चिंचवड येथे पुण्यात. तर ह्या सर्व माहितीच्या गोष्टी आहेत ना खूप कमी करतात हे व्हिडिओ, ब्लॉग खूप कमी बनवतात. तर म्हटलं की आपण आज दर्शनासाठी चाललोय, आपले देवांच्या सुद्धा आंघोळी करायचे गरजेचं असतो. तर वर्षातनं एकदा ह्या आंघोळी केल्या जातात. त्यानंतर आता कसे लग्नांचा सीझन चालू झाला आहे, लग्न सराईत जे आपले देव आहेत कुलदैवत त्यांचं जागरण गोंधळ होतं. आमच्या आगरी समाजात आहेत ना देवांचा म्हणजे काय ते बोलतायत ना, हल्दी समारंभात देवांना खेळवला जातो. आणि त्यानंतर जे माझे काका आहेत ना हे आहेत भगत. भगत म्हणजे देवऋषी, आपल्या साध्या भाषेत बोलायचं झालं ना देवऋषी म्हणजे यांच्या अंगात आहेत ना देवांचे वारे घुमतात. हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना पाहायला भेटणार आहेत. तर संपूर्ण म्हणजे जसं की तुळजाभवानी आई झालं, त्यानंतर आपले खंडोबा देव झाले कुलदैवत, त्यानंतर त्यांचे वारे येतात. हे वारे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत. आणि कुठे जर आम्ही थांबलो ना तर तुम्हाला आपले देव सुद्धा दाखवेन आणि त्यानंतर पुढची काय कसं काय आहे ना ती संपूर्ण माहिती अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. तर इकडे काकी आहे छोटी, आमच्या भक्तांचे भोपी आहेत, आई आहे, हर्षू आहे आणि आरती आहे. आणि बाकीची एक गाडी आपली पुढे गेली आहे, त्याच्यात आमचे 3 नंबर काका त्यांचा परिवार आहे. तर असा एक छोटासा व्लॉग आहे. आता 3 किंवा 2 पार्टमध्ये बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा जो पार्ट आहे ना तो आपल्या घरापासून निघण्यापासून ते आपण करा नदीवर देवांच्या आंघोळ्या कशा केल्या, कशा प्रकारे काय काय केले, तिथे कसं देवांचं जागरण गोंधळ केलं ना, हे संपूर्ण माहिती अपडेट या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा आणि आनंद घ्या. तर चला पुढचा प्रवास करूया. तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसने एन्जॉय करा. आपल्या प्रवासाचा जर्नीचा पहिला टोल आला आहे. तर चला पटकन हे ना टोल क्रॉस करूया आणि पुढे येणे झटपट जाऊया. कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवे म्हटलं ना का एकदम बोरिंग वाटतोय. रस्ते काय आहेत एकदम एक्सप्रेस हायवे आहेत, त्यामुळे आहे ना एकदम असं बोर वाटतो. म्हणून जेवढा अंतर होईल ना तेवढा अंतर पटापट कापूया आणि पुढे कुठेतरी चाय पाणी नाश्त्यासाठी थांबूया. माझं तर विचार चाललाय नारायणपूरला थांबायचंय. तर बघूया आता कसं काय होतं त्या हिशोबात. तर आपल्या जर्नीचा हा पहिला टोल आहे, टोल क्रॉस करू आणि झटकन पुढे निघूया. बहुतेक आपण खालापूरला आलो असेल. हा मागचाच टोल आहे अगोदर, पुढे मोठा टोल अजून याच्या मोठा आहे. तर झटपट क्रॉस करूया. तर पाहू शकता मित्रांनो एक्सप्रेसवरचे जे नजारे आहेत सकाळचे पहाटेचे, खूप सुंदर असे नजारे आहेत. ट्रकचा ट्रॅफिक आहे थोडा, तरी चालू आहे, ट्रॅफिक काय एवढा नाही आहे. पण एक्सप्रेसवे खूप छान आहे आणि सकाळचा जो वातावरण आहे पहाटेचा तो सुद्धा खूप सुंदर आहे. तुम्ही
ढग सुद्धा पाहू शकताय, गोल्डन कलर आला आहे आणि त्याच्यात जे काही डोंगर आहेत ना त्यांचा सुद्धा छान असा व्ह्यू येतोय. तर चला एन्जॉय करा तुम्ही एक्सप्रेस वे. आणि आता थोड्याच वेळात ना आपण घाट एंटर करणार आहोत, घाट स्टार्ट होणार आहे. तर चला घाटातले सुद्धा व्ह्यू तुम्हाला मी दाखवेन. तर चला क्रॉस करूया, पुढे जाऊया, आपला जो प्रवास आहे ना तो कंटिन्यू करूया. एन्जॉय करतायत ना, मजा येतेत ना, कारण आपल्या चॅनलवर आहेत ना ऑलमोस्ट रेसिपीचे ब्लॉग असतात. पण आपल्या चॅनलचंच नाव आहे NV ब्लॉग फूड अँड ट्रॅव्हल्स. ट्रॅव्हल करणं फिरणं हा माझा फॅशन आहे, पेशा आहे, मला खूप आवडतोय ट्रॅव्हलिंग करणं. पण काही कारणं असतात ना, 1-1.5 वर्ष व्हिडिओ बनवल्या नाहीत. खूप साऱ्या काही गोष्टी अडचणी असतात, ते शेअर करू शकत नाही. पण एन्जॉय करा तुम्ही, पण मजा घ्या, आनंद घ्या. आणि आता पुढे आहे ना लोणावळा लागेल, लोणावळा खंडाळा, त्यानंतर पुण्यात आपण एंटर करू. अजून टाइम आहे तसं. ऑलमोस्ट आता आपण आहे ना घरनं एक 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास अंतर गाठला आहे. पण तुम्ही सुद्धा आहे ना एन्जॉय करा व्हिडिओत, कारण कुकिंगचे खूप सारे रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही बघत असता. पण ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आहेत ना कसे वाटतात ते सुद्धा कमेंटद्वारे सांगा. आणि पहिलाच आपला जो व्लॉग आहे, व्हिडिओ आहे, ते पण आपल्या घरचे कुलदैवत त्यांच्या अंघोळीसाठी निघालोय. तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि काय चुका मिस्टेक होत असतील ना तर कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला समोरचे नजारे एन्जॉय घ्या एक्सप्रेसवेचे. भेटूया थोड्या वेळात. आपण घाट तर एंटर केला आहे आणि हे पाहू शकता श्रीफळ म्हणजे नारळ आपल्या काकांच्या हातात आहे. आता कसं आहे ना, आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवरनं आलोय ना, जर आपण जुन्या ओल्ड हायवेवरनं आलो ना तर मधी शिंगरोबा देवांचं एक मंदिर आहे, तुम्हाला माहिती असेल. त्यांच्या आणि आपल्या या देवांच्या भेटीसाठी हा जो नारळ आहे ना हा फोडला जातो घाटात आणि त्यांना मान सन्मान केला जातो. तर घाटात आपण आता हा नारळ फोडणार आहे आणि देवांना मान सन्मान करणार आहोत. तर हे आमचे भक्तांचे भोपी आहेत, तर त्यांच्या हातनं आपण हा नारळ फोडतोय. तर हा मान सन्मान दिला जातो घाटात देवांना. आणि हे आमचे देव आहेत, पण देव आहेत ना सध्या तुम्हाला मी दाखवू शकणार नाही. पण जेव्हा पुढे आपण नदीवर जाऊ ना तेव्हा प्रॉपर संपूर्ण माहिती देणार आहे. तर पुढे पाहू शकता तुम्ही आपला हा ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस वे. आपण ओल्ड हायवेने आलो असतो ना तर नक्कीच तुम्हाला शिंगरोबाचं मंदिर दाखवलं असतं. पण चला काही हरकत नाही, देवांना मान सन्मान तर केला आहे, दिला आहे, देवांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. तर आता पुढचा प्रवास आहे ना आपण कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आहेत ना काही गोष्टी तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण मगाशी तुम्हाला मी जे सांगितलं की मुंबई पुणे जो आपला ओल्ड हायवे आहे ना अगोदरचा, तेव्हा शिंगरोबांचं मंदिर लागतो. त्या मंदिरात आहे ना नारळ फोडून त्यांचा स्वागत केला जातो, मान सन्मान दिला जातो. तर आपल्या देवांच्या सुद्धा भेटीगाठी होतात, त्यासाठी हा नारळाचा मान आहे ना घाटात केला जातो. हेच तुम्हाला मी सांगितलं आहे. तर चला आता नारळ वगैरे फोडून देवांना मान सन्मान आपण दिला आहे. आणि आपले देव सुद्धा मी तुम्हाला आहे ना नंतर दाखवणार आहोत. त्या देवांबरोबर काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आणि कसं काय आमच्या काकाच्या अंगात येतात वारे, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. ती संपूर्ण माहिती आहे ना या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर चला कंटिन्यू करूया. व्हिडिओ थोडे मोठे होतील, 25 ते 30 मिनिटापर्यंत जाऊ शकतील. कारण एका दिवसाची जर्नी आहे, प्रवास आहे, एकदम पण मोठे बनू शकत नाही ब्लॉग आणि जास्त पण बनू शकत नाही. पण इंटरेस्टिंग होतील. जेवढं मला जमेल त्या पद्धतीत मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माहिती. तर चला कंटिन्यू करूया आपला प्रवास. घाटात आहे ट्रॅफिक. सकाळचे 7:30च वाजल्यात, पण अचानक कशी काय ट्रॅफिक लागली आहे काय समजत नाही. एकदम स्लोली प्रवास होत आहे. 15 ते 20 मिनिटं झाली ट्रॅफिकमध्ये. तर पाहूया किती उशीर अजून लागतोय, कसं काय ते. आता ट्रॅफिक आहे तर ऑफकोर्स टाइम तर जाईलच. तर चला ट्रॅफिक आहे ना स्लोली चालू आहे. जशी जागा भेटेल तशी काढूया गाडी आणि पुढचा प्रवास करूया.
असा सूर्योदय झाला आहे. सूर्यदेवाने आपल्याला दर्शन दिलं आहे. सोनेरी जे किरण आहेत ना, सोनेरी किरण सूर्याचे छान असे निघून आले आहेत आणि खूप सुंदर वाटतोय वातावरण. तर चला पुढची जी जर्नी आहे ना ती कंटिन्यू करूया. पाहू शकता मित्रांनो, आपले सूर्यदेव महाराज आहेत ना, खूप सुंदर असे दिसत आहेत. तुम्ही सुद्धा सूर्यदेवांचं दर्शन घ्या आणि पुढचा प्रवास आहे तो पूर्ण करूया. प्रवासाचा जर्नीचा हा दुसरा टोल लागला आहे. तर चला हा सुद्धा क्रॉस करूया, जो टोल आहे तो. आणि काय ना, सध्या फास्टॅगच्या मुळे ना टाइम वगैरे खूप बचत होतीये. आपल्या प्रवासातला जो दुसरा टोल होता ना तळेगावचा, तो सुद्धा क्रॉस केला आहे. पुणे आता एक ऑलमोस्ट एक 35 ते पुणे आहे ना, आता 35 ते 36 किलोमीटर राहिला आहे. आता एक्सप्रेसवे आपण सोडणार आहोत आणि पुण्या सिटीत इंटर करणार आहोत. तर पाहूया पुण्यात ट्रॅफिक वगैरे कशी काय भेटते काय. आता वाजल्यात ऑलमोस्ट सकाळचे 8 आणि खूप छान असा प्रवास होतोय. फक्त आपल्याला लोणावळ्यात खंडाळ्यात ट्रॅफिक भेटली आहे, बाकी कुठेही ट्रॅफिक नाही. आता पुण्यात कसं काय आहे ना ते सुद्धा पाहूया. तर चला कंटिन्यू करूया प्रवास. पुण्यात पोहोचलो ना, एक्सप्रेसवे आपण सोडल्यानंतर पुण्यात इंटर करू ना, पुन्हा तुम्हाला भेटतो आणि पुढचं काय अपडेट आहे ना. तर मित्रांनो, पुणे शहरात तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा आपण इंटर केलं आहे. आता कसे सकाळचे 8:30 झालेत ऑलमोस्ट. तर कामाधंद्याला तर नोकरी बिझनेसवाली संपूर्ण मंडळी निघली आहे घराबाहेर. तर एकदा पुणे शहरातला पण नजारा पाहून घ्या. तर आता आपण आहे ना पुण्यातलं जी काही ट्रॅफिक वगैरे आहे ना ती पुढे घालूया, क्रॉस करूया पुण्यातली ट्रॅफिक. तर मित्रांनो, कोथरूडला पोचलोय. पुण्यातनं पुढे येऊन आपण आता कोथरूडवरनं आहेत ना 2 रस्ते आहेत जेजुरीला जाण्यासाठी. एक आहे ना एक्सप्रेसवेवरनं सरळ पुढे आपण बेंगलोर हायवे आहे ना तो सुद्धा घेऊ शकतो. आणि कोथरूडवरनं आहेत ना एक लेफ्ट मारला ना तो सुद्धा आहे ना जेजुरीला जातोय. पण कसं आहे ना, त्या रोडला कंटिन्यूस ट्रॅफिक असते, त्यामुळे आहेत ना आपण कोथरूडवरनं जाणार नाहीत. आपण सरळ स्टेट मुंबई बेंगलोर हायवेवरनं जाणार आहोत. आणि त्यानंतर आहे ना एक नारायण गाव येतोय, नारायण फाटा ज्याला बोलतायत, तिथून आपण आहे ना लेफ्ट घेऊन पुढे जेजुरीसाठी जाणार आहोत. तर चला, कोथरूड वगैरे आपण सोडलाय, कोथरूडला आपण गेलो नाहीये. आता कंटिन्यू करूया. एक 20 ते 22 किलोमीटरचा अंतर प्रवास आहे कोथरूडवरनं नारायणगावचा, नारायण फाट्याचा. तिथनं आपण लेफ्ट घेऊन आहे ना पुढे जेजुरीसाठी जाऊया. समोरचं दृश्य पहा, डोंगर आणि त्याच्यात जे सूर्याची जी किरण आहेत ना, जो सोनेरी कलर आला आहे ना, खूप सुंदर व्ह्यू दिसतोय आणि खूप छान असा दिसतोय. आणि आता थोड्याच वेळात आहे ना कात्रजचा भोगदा येणार आहे. तर त्या भोगदा जो आहे ना तो सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. पण समोरचं दृश्य बघा, समोरचा व्ह्यू पहा, खूप छान असा दिसतो. जी सूर्याची किरणांमुळे आहे ना सोनेरी गोल्डन कलर आला आहे ना, खूप सुंदर असा दिसतोय.
तर चला व्ह्यूचा आनंद घ्या, एन्जॉय घ्या. आता रस्त्यात आपण काय करू शकत नाही, हेच पाहायचंय तुम्हाला पण, आणि जे मला माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. 1458 मीटरचा हा बोगदा आहे. पाहू शकता तुम्ही समोर, तुम्हाला दिसतच असेल नवीन कात्रज बोगदा. 1458 मीटरचा हा बोगदा आहे. तर चला बोगद्यात तर आपण एंटर केला आहे. बोगद्याची सुद्धा व्ह्यू पहा आणि एन्जॉय घ्या. असे ह्या बोगद्यात वगैरे तेव्हा तुम्ही प्रवास कराल ना, गाडी थोडी सुरक्षितेने चालवा, कारण बोगद्यात कसे अंदाजा येत नाहीये. आणि नवीन ड्रायव्हर असेल तर नक्कीच थोडी आरामात आणि व्यवस्थित गाड्या चालवा. पार्किंग लाईट द्या, पास लाईट द्या, गाडीची लाईट ऑन ठेवा आणि आरामात हा बोगद्यातला प्रवास क्रॉस करा. आपल्या प्रवासाचा हा तिसरा टोल आहे, खेड शिवापूर. खेड शिवापूर येथे पोहोचलो आहे. तर चला इथला सुद्धा आहे ना टोल नाका क्रॉस करूया आणि फ्रेश होण्यासाठी, चाय पिण्यासाठी, नाश्त्यासाठी आहे ना आपण कुठेतरी थांबूया. मी तर आधीच सांगितलं नारायणपूरला थांबण्याचा विचार आहे, प्लॅन आहे, कारण नेहमी तिथे आम्ही थांबतो. तिथला एक सुप्रसिद्ध हॉटेल आहे, त्याचं नाव सुद्धा मी तुम्हाला सांगेल. आणि तिथली बासुंदी चहा आहे ना, ती सुद्धा खूप भारी आहे. जर कोणाला नाव माहीत असेल ना त्या हॉटेलचं तर नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि बासुंदी चाय जर तिथली पिली असेल ना ते सुद्धा सांगा मित्रांनो. तर चला खेड शिवापूरचा टोल आहे ना क्रॉस करूया आणि पुढे जो काय प्रवास राहिलाय ना आपण पूर्ण करूया. तर खेड शिवापूरचा टोल सुद्धा आपण क्रॉस केला आहे, म्हणजे कात्रज वगैरे पूर्ण जो डिस्टन्स होता ना तो कव्हर केला आहे. आता एक 10 ते 15 किलोमीटरचं अंतर असेल नारायणपूरचा, नारायण फाटेचा. तर तिथे जाऊया आणि तुम्हाला मागेच मी टोल नाक्यावर सांगितलं की चहा पाण्यासाठी थांबूया, काहीतरी नाश्ता करूया. आता वाजल्यात बरोबर 9:05 झाली आहेत. आपला अजून एक 35 ते 40 किलोमीटरचं अंतर बाकी आहे, म्हणजे आपण जेजुरीत पोहोचणार आहोत तिथपर्यंत. तर चाय पाणी नाश्ता वगैरे करून घेऊ. 40 ते 50 किलोमीटर असेल. आता आपण कव्हर केलं आहे, आपल्या घरापासून 171 किलोमीटरचं अंतर कापलं आहे, प्रवास केला आहे. आता इथून आपण नारायणपूरला थांबूया आणि पुढचं काय अपडेट आहे ना ते तुम्हाला तिथे गेल्यावरच सांगतो. तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहे आपण नारायणपूरला. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हॉटेल आनंद प्युअर व्हेज. इथे आपण येणार नाश्ता करणार आहोत, फ्रेश होणार आहोत. आनंदचं स्पेशल मिसळसुद्धा आहे, प्युअर व्हेज हॉटेल आहे. तर चला एक 180 ते 85 किलोमीटरचं अंतर आपण गाठलं आहे. तर आता जरा फ्रेश होऊया, चाय वगैरे नाश्ता वगैरे करूया आणि पुढचं अपडेट कसं काय ना ते तुम्हाला मी देतो. तर पाहू शकता ही मंडळी, हर्षू आहे, आरती आहे, आई आहे आणि छोटी काकू आहे आणि आमचा एक भाऊ आहे भोपी. तर चला जाऊया हॉटेलला, आनंद हॉटेलला नाश्ता वगैरे करूया, चाय पाणी करूया. मित्रांनो पोचलो आहे हॉटेल आनंदमध्ये. प्युअर व्हेज हॉटेल आहे, खूप छान सुंदर नाश्ता भेटते. ते तुम्ही पाहू शकता. मागे हर्षू आहे, आरती आहे, त्यांनी ऑर्डर दिली. ऑर्डर आली ना का मग तुम्हाला दाखवतो. छोटी काकू आहे, आई आहे. हॉटेलचा ॲम्बियन्स पाहू शकता, साफसफाई आणि भरपूर अशी गर्दी आहे. आणि फेमस म्हणजे जी बासुंदी चाय आहे. बासुंदी चाय जेव्हा येईल ना ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करेन. आमचे काका आणि आमचा भाऊ नाश्ता करत आहेत. त्यांनी स्पेशली भजी मागवली आहे, त्यांना नाश्ता करू द्या. होऊ शकता रश. खूप सुंदर छान असं हॉटेल आहे. तिथे साबुदाणा खिचडीसुद्धा फेमस आहे, ती सुद्धा आपण ऑर्डर करणार आहोत. तर हॉटेल आनंदची स्पेशल साबुदाणा खिचडी ऑर्डर केली आहे, आली आहे गरमागरम अशी साबुदाणा खिचडी. त्याचबरोबर इथे दहीसुद्धा सर्व करतात. तर खूप छान टेस्ट आहे. जर तुम्ही कधी येत असाल ना तर अवश्य ही साबुदाणा खिचडी ट्राय करा. पेड प्रमोशन वगैरे काही नाही आहे. ज्या गोष्टी आवडतात ना मला मी त्या शेअर करतो. आम्ही नेहमी इथे थांबतो नाश्ता करण्यासाठी. त्याच्याला साबुदाणा खिचडी टेस्ट करतो. तर येथे ऑर्डर केली आहे मसाला डोसा, सांबर आणि चटणी आहे. हर्षू आणि आई आणि आमची काकी यांना मसाला डोसा खायचा आहे. तर चला त्यांनासुद्धा एन्जॉय करू द्या. तर बघू एकदा मसाला डोसा स्टफिंग वगैरे. तर भाजीची स्टफिंग आहे आत. तर टेस्ट कशी आहे ना ते खातील ना तेव्हाच सांगतील. बटाट्याची भाजी भरली आहे, क्रिस्पी असा डोसा आहे.
खारशू कशी टेस्ट आहे सांग खाऊन. छान आहे ना. खा मग. तर चला त्यांना खाऊ द्या, एन्जॉय करू द्या. तर मित्रांनो, साबुदाण्याची खिचडी तर खूप छान होती. आता सुप्रसिद्ध हॉटेल आनंदची चाय आहे, म्हणजे हॉटेल आनंदची सुप्रसिद्ध बासुंदी चाय, एकदा तीसुद्धा तुम्ही ना नक्की ट्राय करा. तर तुम्हाला चायचा कलर दाखवतो आणि टेस्टसुद्धा सांगतो कशी काय ते. तर हॉटेल आनंदची ही चाय आहे, बासुंदी चाय आहे. खूप छान हिचा स्वाद आहे, टेस्ट आहे. तुम्ही रंगत पाहू शकता, कलर. तर चला चाय पिऊया. खूप छान सुंदर अशी चाय आहे, बासुंदी चाय आहे आनंद हॉटेलची. तर एकदा नक्की ट्राय करा ही चाय. जर तुम्ही पुण्यापासून पुढे जर मुंबई पुणे एक्सप्रेसवेपासून बँगलोरला जात असाल, कर्नाटक साईड, कोल्हापूर, सातारा, तर अवश्य हॉटेल आनंदला भेट द्या आणि तिथली बासुंदी चाय, साबुदाणा खिचडी जे काय पदार्थ आहेत ना, नक्की व्हिजिट करा, खा, आनंद. तर मित्रांनो, नारायणपूरला हॉटेल आनंदला नाश्ता वगैरे केला आहे. आता इथून आहे ना जेजुरीचा प्रवास एक 48 ते 50 किलोमीटर उरला आहे. तर झटपट ऊन व्हायच्या अगोदर आहे ना, म्हणजे आता कसं आहे, उन्हाचे दिवस आहेत, गरमी जास्त होण्यापेक्षा आहेत ना, आपली 60+ 50च्या पुढे 60च्या पुढची अशी माणसं आहेत, आई झाले, काका वगैरे झाले. तर ऊन होण्याच्या अगोदर आहे ना आपण इथनं निघूया आणि पुढचा प्रवास करूया. आता रस्त्यात काय येईल ना ते तुमच्यापर्यंत शेअर करेन. बहुतेक लोकांना तर माहीत असेल, नारायणपूरच्या फाट्यातनं जेव्हा आपण निघतो तेव्हा एकमुखी दत्त, तुम्ही नाव तर ऐकलं असाल किंवा ऐकून असाल, आणि त्याच नंतर तिरुपती बालाजी, प्रति बालाजी जी पुण्यातली, हे 2 स्थळे म्हणजे धार्मिक स्थळे आहेत ना, ही तुम्हाला पाहायला भेटतील या रस्त्यातनं. आणि आता रस्ते पण टॉपोटॉप केले आहेत. कोथरूडवरनं आलो नाही आम्ही, कारण ट्रॅफिक तिथे लागते, त्यासाठी आपण एक्सप्रेस टू एक्सप्रेस आलो, नारायणपूरवरनं निघालोय. तर चला आता कंटिन्यू करूया. आणि एक किल्ले पुरंदर म्हणून ते पण एक फेमस आहे, असं नाव तर ऐकून असाल तुम्ही. तर चला आता पुढची जर्नी प्रवास करूया. डायरेक्ट आहे ना तुम्हाला जेजुरीत भेटूया, जेजुरीत भेटतो किंवा करा नदीवर डायरेक्ट भेटतो. आणि रस्त्यात जर आधीमध्ये काय असेल ना तर ते सुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करतो. रस्त्यात दाखवले तर तुम्ही सुद्धा बोर होणार. तर आता नाश्ता, चाय पाणी झाला आहे. तर चला पुढचा प्रवास करूया. मित्रांनो, हा छोटासा एक सुंदर घाट आहे. जर तुम्ही नारायणपूरच्या नारायण फाट्यावरनं जर येत असाल ना, किल्ले पुरंदर म्हणून किल्ला आहे एक, खूप छान आहे तो. पण कधी आले ना तर तिकडे सुद्धा व्हिजिट द्या एकदा पुरंदर किल्ल्यावर. तर मी तर गेलो 1-2 वेळा, पण तुम्ही सुद्धा नक्की जा. आणि हा छोटासा घाट आहे, पण पाहू शकता खूप सुंदर आहे. रस्ते आता टॉपोटॉप केले आहेत. हा कनेक्ट करतो डायरेक्ट जेजुरीला, जिथे आपण जाऊ ना जेजुरीसाठी. कोथरूडवरनं जो आपण लेप घेतो आळंदी वगैरे साठी, तिथनं सरळ हा कनेक्ट करेल त्याच महामार्गाला, जो जेजुरीवाला चिंचवड सासवडचा जो रस्ता आहे त्यालाच. पण आपण आहे ना ट्रॅफिकसाठी आहे ना या रोडने आलो आहे. थोडा लांब पडते जेजुरी, एक 25 ते 30 किलोमीटरचा फरक पडतोय. पण रस्ते टॉपोटॉप आहेत आणि खूप सुंदर आहे. तर तुम्ही कधी येत असाल ना तर या रस्त्याने नक्की या. तुम्हाला या रस्त्यात आहे ना आपले तिरुपती बालाजी, प्रति तिरुपती सुद्धा भेटेल आणि एकमुखी दत्त आणि जो पुरंदर किल्ला बोललोय ना तो सुद्धा पाहायला भेटेल. तर चला कंटिन्यू करूया. जेव्हा एकमुखी दत्ताचं मंदिर येईल ना ते तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही दत्त मंदिर, श्री क्षेत्र नारायणपूर. जर कधी येत असाल ना तर इथे नक्की व्हिजिट करा. आज तर आपल्याकडे टाइम कमी आहे, पण पुढच्या वेळेस कधीतरी आहे ना तुम्हाला या दत्त मंदिराचं सुद्धा दर्शन करेन. तर आता व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करा आणि जाऊया पुढे. आपला 25 किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे जेजुरीला. तर सरळ आपण करा नदीवर जाणार आहोत. तर आता तुम्हाला आहे ना डायरेक्ट करा नदीवरच भेटतो. तर श्री क्षेत्र दत्तगुरू जे नारायणपूरचं, यांचा सुद्धा तुम्हाला दर्शन मी करून दाखवलं आहे. तर आता आपला प्रवास आहे ना एक 25 किलोमीटर राहिला आहे जेजुरीचा आणि सासवड 8 किलोमीटर आहे. तर आता काय करूया, डायरेक्ट हे ना नदीवरच भेटूया आणि नदीवर देवांच्या आंघोळी आणि कसं काय जागरण वगैरे काय गोंधळ बोलतायत ते तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे काय ते. आणि पुढचा जो व्लॉग आहे ना त्याच्या पुढे कंटिन्यू करूया. तर चला आता उशीर झालाय, झटपट जाऊया नदीवर, देवांच्या आंघोळ्या वगैरे करूया आणि आंघोळ्या झाल्याच्या नंतर पुढची काय कसं काय ना ते संपूर्ण मी तुमच्याबरोबर शेअर करतो. तर मित्रांनो, चाललो आता आपण करा नदीकडे. जेजुरीवरनं पण एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आलाय. तुम्हाला पुढे दाखवतो. मी सरळ पुढे गेले ना
तर पंढरपूर बारामतीसाठी रस्ता जातोय, लातूरसाठी. तर ब्रिज वरनं उतरले ना, तुम्ही पाहू शकता समोर ब्रिज आहे. त्या ब्रिज वरनं राईट घ्यायचंय. राईट घेऊन आहे ना तुम्हाला पुढे जायचंय. करा नदीकडे लिहिलेलं आहे आणि ब्रिज वरनं नदी दिसते आणि करा नदीकडे जायचं. तिथे एक 20 रुपये एंट्री आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर चला नदीवर पोहोचूया पण नदीकडे. तर तुम्ही पाहू शकता समोरच लिहिलंय करा नदी आणि इथे खासगी पार्किंग घेतली जाते. 20 रुपये पार्किंग आहे. तर चला पटकन आहे ना पार्किंग वगैरे देऊया आणि पुढे जाऊया नदीवर. आणि पुढचा काय कार्यक्रम आहे ना ते सुद्धा तुम्ही पहा. करा नदीची पार्किंग किती आहे? 20 रुपये आहे. तुम्हाला हे घ्या, तुम्हाला अशी पावती भेटेल, पाहून घ्या. जर येत आहेत ना 20 रुपयाची पार्किंग काढा. खाजगी पार्किंग आहे आणि समोरच नदी आहे. तर तुम्हाला एकदा नदीचा व्ह्यू दाखवतो. फक्त एक नदीचा व्ह्यू. आता आपण चाललोय पुढे नदीवर जाऊन आहे ना देवांच्या आंघोळ्या वगैरे करायच्या आहेत. तर कशा प्रकारे आंघोळ्या करतोय आणि देवांचं कसं जागरण गोंधळ इथे केलं जातं ना, ते संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला जाऊया, गाडी पार्क करूया आणि आपली दुसरी गाडी सुद्धा डायरेक्टली आली आहे. तर चला जाऊया पटकन आणि नदीवर देवांच्या आंघोळ्या वगैरे करून घेऊया. तर मित्रांनो, ही आमची दुसरी गाडीतली माणसं. हे चुकले कोथरूड वाढणं एक टर्न घेतलाय. आमचा काका आहे, काकी आहे आणि ही आपली दुसरी गाडी आहे 777. आम्ही ज्या रोडने येतो त्याच रोडने आलो बघा. तुम्ही राहिले कुठं? तर फायनली पोहोचलोय करा नदीवर मित्रांनो. पूर्ण फॅमिली पाहू शकता. देवांच्या आता आंघोळ्या करायच्या आहेत आणि नदीवर पाणी सुद्धा मस्त स्वच्छ आहे. हे लोक आहेत ना मागे थांबले होते नाश्त्यासाठी आणि तिथनच कुठे चुकले काय माहित, कात्रज वरनं. तर चला आता तुम्हाला देव वगैरे दाखवतो. तर मित्रांनो, हे आहेत आमचे देव, पाहू शकता. पित्तळ आणि तांब्याचे बनवलेले आहेत आणि ही आहे लोखंडाची साखळी. हिचं वजन आहे ना कमीत कमी 3 ते 4 किलो आहे. पण जेव्हा ते आमच्या काकाच्या अंगात वारे येतात ना तेव्हा त्या साखळीचा वापर करतायत ते. हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहोत. पण आता कसं आहे, सध्या आपण नदीवर आलो आहोत. नदीवर आंघोळ्या चालू आहेत. आंघोळ्या वगैरे झाले ना का नंतर आपल्या देवांच्या सुद्धा आंघोळ्या करायच्या. ते आपले देव आहेत त्यांच्या, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि करा नदीवर येण्याचं कारण देवांच्या आंघोळीला हेच आहे की अगोदर आहे ना आपले जे कुलदैवत आहेत खंडोबा, त्यांना याच नदीवरनं पाणी जात होतं त्यांच्या आंघोळीसाठी आणि त्यांचा आंघोळ वगैरे केली जात असेल. तेव्हापासून ही परंपरा चालू आहेत का जे आपले कुलदैवत आहेत ना त्यांना करा नदीवर इथे आंघोळीसाठी हाणतायत. तर चला आता काकांची आंघोळ झाली आहे, आता आपल्या देवांची सुद्धा आंघोळ करून घेऊया. तर पाहू शकता मित्रांनो, हा भंडारा आहे देवाचा आणि त्यानंतर इथे निंबू घेतलाय. निंबू आणि भंडाऱ्याने ना देवांना असे स्वच्छ धुवायचे आहेत. ह्या प्रकारे असे जेवढे आपले देव आहेत ना संपूर्ण देवांना मस्त धुवून घ्यायचं आहे. निंबू घेतलाय आणि आपल्या ताटात देव आहेत पितळेच्या ताटात आणि ती लोखंडाची साखळी तुम्हाला दाखवली. तर त्याला देवांच्या आंघोळ्या करून घेऊया. तर पाहू शकता मित्रांनो, इथे आई, काकी, हर्षू आणि आरती पाण्यामध्ये थोडे हात वगैरे धुवून घेत आहेत. तर मित्रांनो, करा नदीवर आहे आणि आता आपल्या देवांचं तळीभंडार करायचं आहे. तर इथे जे पुजारी आहेत ना त्यांचं तुम्हाला नाव वगैरे सांगतील आणि तुम्ही जर करा नदीवर येतात ना एकदा त्यांना संपर्क करा. तुम्हाला कशा प्रकारचं तळीभंडार, कितीचं करायचं नाही, संपूर्ण माहिती आणि छान असा तळीभंडार ते करतायत. तर आता त्यांच्याच हातनं आपण तळीभंडार वगैरे करून घेणार आहोत. तर चला त्यांना नाव वगैरे विचारूया आणि कसं काय तळीभंडार करतात ना हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घ्या. तळी भंडार 100 मध्ये होतो. 200 लागायचे, 500 पर्यंत होतो, 1100 पर्यंत होतो. एवढं तुम्हाला कुठला करायचा बघा. ठीक आहे. तर मित्रांनो ऐकलं ना, इथे तळी भंडार आहे ना 101 पासून तर 501 रुपयापर्यंत होतोय. जर तुम्ही येत आहेत ना तर या मामांकडे या. पुन्हा एकदा नाव सांगा जरा. पोपट काशीनाथ जरगुळे. पोपट काशीनाथ जरगुळे यांची भेट घ्या आणि कशा प्रकारे आपल्या देवांचं सुद्धा तळी भंडार करतायत ना हे तुम्ही पाहून घ्या. नदीच्या पात्राला खेटूनच झाला पाहिजे आपले भंडार. हा, आणि हे जे तळी भंडार आहे ना हे नदीच्या पात्राला खेटूनच झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर चला तळी भंडार करूया आपण.
येलकोट येलकोट. जय मल्हार. जय गोड. तर मित्रांनो पाहू शकता सर्वांच्या कपाळावर भंडारा आणि लाल टिक्का लावला आहे. तर जेवढी पण आपली मंडळी आहेत ना, काका वगैरे, काकांची मुलं, सर्वांच्या डोक्याला हे भंडारा वाहिला आहे, लावला आहे. आता चला आपल्या देवांना सुद्धा पाहू शकता ते सजवले छान प्रकारे, फुलं वगैरे वाहिल्यात, भंडारा वाहिला आहे. आता चला तळी भंडार करून घेऊया. कशा प्रकारे करतात ना हे सुद्धा तुम्ही पहा. पाहू शकतो मित्रांनो, वारा आला आहे आमच्या काकाच्या अंगात आणि इकडे बघा गाणे बोलतायत आणि वारं सुद्धा आलं आहे देवांचं. आता ही जी लोखंडाची साखळी आहे ना, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं जी 4 किलोची 3 किलोची आहे, त्याच्याने ना आपल्याच अंगावर ते मारून घेत आहेत, म्हणजे देव मारून घेत आहेत त्यांच्या रूपात. हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. घ्या मित्रांनो, साखळी घेतली कशा प्रकारे साखळी मारतात. जय मल्हार. देवाचं रूप आलं आहे त्यांच्या अंगात. बरोबर आहे मांडलेलं. मोत्याचा तोडा, निळा घोडा, पायमे तोडा, कमरेकर गोटा, बिंबी हिरा, मस्तकी तुरा, अंगोर शाल, सखदेव लाल, मालसा सुंदरी, आरती करी, देववाळी, नाना परी, बाबरीचा तुकडा, पांढराचा बाडका, बोल हाजरी, वाघ्या मुरळी, खंडेराव भगत, दिवट्याचा उजडा, बरेच्या ओंकारा, पोटात अंगठी, गळ्यात कंठी, मोहन माळा. जय मल्हार. तर मित्रांनो, ह्या प्रकारे आजचा व्लॉग आहे ना हा इथेच संपवतोय. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला असेल, घरातनं आपण निघेपर्यंत. तर इथे करा नदीवरची जी जर्नी, देवांच्या आंघोळ्या वगैरे, नाश्ता वगैरे कशा प्रकारे काय केला, त्यानंतर तळी भंडार केला आणि देवाच्या नावाने इथे खोबरा आणि भंडारा सुद्धा उधळला आहे. तर चला या व्लॉगला करूया इथंच एंड. आता याच्या पुढचा पार्ट जो आहे ना, जो ब्लॉग आहे ना, तो आता आपण सीधा करा नदीवरनं जाणार आहोत मंदिराकडे आणि मंदिराच्या परिसरातला काय अनुभव आहे ना ते तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? पहिल्यांदा आपण ट्रॅव्हल व्हिडिओ केला आहे, म्हणजे 1.5 वर्षानंतर पहिल्यांदा केला. याच्या अगोदर साऊथ इंडिया ट्रिप आपण केली होती. तर आय होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर आवडला असेल ना मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या. तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. धन्यवाद आणि नमस्कार.